मंडणगड तालुक्यामध्ये रविवारी या ठिकाणी न्यायालयाचं लोकार्पण नवीन इमारतीचं होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण मंडणगड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे यांच्याशी जाणून घेऊया की हा कार्यक्रम नेमका कशा पद्धतीने होणार आहे आणि कशा संपन्न होणार आहे। आपल्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। 12 तारखेला साधारणतः कार्यक्रम 11 वाजता चालू होणार आहे। एक मंडणगड वासियांचं जे स्वप्न होतं की जवळजवळ आता 76 वर्ष झालेली आहेत आपल्याला स्वातंत्र्य होऊन, आणि स्वातंत्र्यानंतर 76 वर्षाच्या कालावधीनंतर बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये हे कोर्ट होणं हे मंडणगड वासियांसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। आणि त्याच्यामध्ये अजून मोठी भाग्याची गोष्ट म्हणजे ह्या कोर्टाचं ओपनिंग करण्याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब येणार आहेत। त्याचप्रमाणे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत। त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेब येणार आहेत, उपमुख्यमंत्री। त्याचप्रमाणे ह्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब येणार आहेत आणि आपले गृह राज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम साहेब येणार आहेत। तसेच मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय, पालक न्यायाधीश उच्च न्यायालय वगैरे बहुसंख्य मान्यवर ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। तर हा एक मोठा भव्य असा सोहळा या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि एक मंडणगड वासियांच्या ह्याच्यासाठी अविस्मरणीय असा क्षण निर्माण होणार आहे। हा जो कार्यक्रम आहे हा खरोखर मंडणगड मध्ये एक मानाचा तुरा निर्माण करणार आहे। तर आमच्या बार असोसिएशनच्या वतीने ह्या कार्यक्रमाची आणि कोर्टाच्या वतीने ह्या कार्यक्रमाची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि आता नुकताच 1-2 दिवसामध्ये म्हणजे 12 तारखेला त्याच्या उद्घाटनाकरता सगळ्या मंडणगडवासियांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।